मी हे मानत नाही की आंदोलन म्हणजे कोणाच्या तरी जाऊन थोबाडीत मारणं. मनसेची ही जी कार्यपद्धती आहे ती मराठी माणसांना पटत असेल असं मला वाटत नाही. कारण सर्वसाधारणपणे सामान्य माणसाला हिंसा पटत नाही. त्यामुळे ह्याला जाऊन थोबाडीत मारणं, त्याला जाऊन थोबाडीत मारणं, हे खरं आहे की गुजरात्यांच्या सोसायटीमध्ये मांसाहार करणाऱ्या मराठी माणसाला जागा मिळत नाही, हे खरं आहे. मुलुंडला मागे झालं, आणखीन कुठे झालं, लालबाग परळला झालं, हे बरोबर आहे. पण याच गुजराती बिल्डरशी संगनमत करतात ना हे लोक, करत नाहीत का शिवसेना आणि मनसेवाले? मला हे विचारायचं आहे की गुजराती बिल्डर कडून वर्गणी किंवा खंडणी तुम्ही घेता की नाही? मराठी माणसाला हा गुजराती बिल्डर जागा देणार नसेल तर तुम्ही या गुजराती बिल्डरला जाब कसा काय विचारलाय का मुळामध्ये? कारण शेवटी तुमचे लागेबांधे असतात बिल्डर लोकांची. मुंबई तर आता बहुसंख्य मुंबई ही बिल्डरच्या घशात गेलेली आहे. त्यामुळे बिल्डर आणि राजकीय पक्षांचं संगनमत ऑब्व्हियस आहे. शिवसेना आणि मनसे त्यापासून वेगळी काढता येणार नाही. माझं म्हणणं आहे, मराठी माणसाचा मुद्दा तुम्हाला फक्त निवडणुकीच्या तोंडावर का सुचतो हा प्रश्न तुम्हाला मराठी माणूस विचारणार, याविषयी माझ्या काही मनात शंका नाही. माझं म्हणणं आहे, मराठी माणसाचा मुद्दा तुम्हाला फक्त निवडणुकीच्या तोंडावर का सुचतो हा प्रश्न तुम्हाला मराठी माणूस विचारणार, याविषयी